एक्साइटमेंट फक्त केरळचीच आहे. आता बघूया आता केरळमध्ये जाऊन काय काय आपल्याला धमाल करायची. चीज डोसा चीज आणि ऑर्गॅनिक चीज फक्त वरनं टाकून दिल्या, आत न्यायला काय नाही. साऊथला आलो आणि कधी भात खाल्लो नाही असं झालं नाही. तर आता भात आला आहे आणि ते पण म्हणजे व्हेज पुलावमध्ये. तर मित्रांनो बॅगा भरायला चालू आहेत आता, बघू शकता. तर गुड मॉर्निंग भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या पार्ट 2मध्ये. आता सकाळचं दिवस उजाडला आणि आत्ता मी आहे उडपीमध्ये. रात्री उडपीतच दर्शन देणे घेऊन इथंच रूम करून राहिलेलं. इथं रूम केलं होतं आणि रूमचा आम्हाला पर पर्सन दीड 1,500 म्हणतो. एक रूम आम्हाला 1,500ला बसलेले आणि एक रूममध्ये आम्ही 3-4 होतं. जरा आम्ही ॲडजस्टमेंट केलं तर सगळे, त्यामुळे काय विषय नाही. आणि इकडं की नाही लय कचवतात की रूममध्ये तुम्ही एवढेच जण राहायचं तेवढीच जण राहायचं, तरीसुद्धा आम्ही काय ना काय ॲडजस्ट केले. तर आता सगळं आवरले बिवरले. लुक कसा वाटायला आहे सांगा. आज जरा शॉर्टवरच फिरायचं म्हणले, कारण इथनं आता आमचा जो प्रवास आहे तो पूर्णपणे 500 किलोमीटरचा प्रवास आहे. कारण आम्ही आता इथनं चाललो आहे डायरेक्ट केरळला. आता उडपीमध्ये आहे. इथनं आमचा जो प्रवास होणार आहे तो पूर्णपणे 500 किलोमीटरचा होणार आहे. आणि पूर्ण शेवट म्हणजे शेवट कसलं वाटतं हायवे, काय रस्ता. आणि आता सगळं आवरले, गाडी बिडी पॅक केले, गाडीत सगळं भरले आता. आणि आता निघायचं आहे. चला की वर ठेवणार आहे ते. तर आत्ता भावांनो सुरुवात झाली आमच्या केरळच्या प्रवासाला. मेन आमचा जो पॉईंट आहे तो म्हणजे केरळ आहे. आणि आता उडपीमधून निघले आम्ही. आता सकाळचं वाजल्यात 9 वाजल्यात, तरी पूर्णपणे घामून आता दिसली मी पूर्णपणे. कारण उन्हाचा तडका एवढा जाम आहे की नाही विचारू नका. एक्साइटमेंट फक्त केरळचीच आहे. आता बघूया आता केरळमध्ये जाऊन काय काय आपल्याला धमाल करायची. धमाल म्हणजे जेवढं लोकेशन आहे नाही ते सगळं पाक एक्सप्लोर करायचं आहे आम्हाला. कारण तिकडचे जे वातावरण, जे व्ह्यू असते आणि तिकडची जी माणसं असतात की नाही ते वेगळेच असतात. त्यामुळे की नाही ते आपल्याला कधी बघायला भेटत नाही. मुन्नार बघायचं आहे पहिल्यांदा. मुन्नार एक बघायचा. आणि एक शेवट पॉईंट आहे. मागच्या वर्षी मी गेलो त्या पॉईंटला, तर ते अजून मला माहीत नाही. म्हणजे जास्त करून मी ते ब्लॉगमध्ये घेतलो नाही, फक्त त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ काय फोटो तीन करून टाकलेलो त्यामुळं. तर त्या पॉईंटला पण आम्ही जाणार आहे. ते पॉईंट काय की नाही तुम्हाला ती केरळमध्ये गेल्यावर सांगतो मी, नाही तर डायरेक्ट तिथे गेल्यावर सांगतो. तर जरा हिडन पॉईंट आहे, तर लय म्हणजे लय खतरनाक आहे. तिथे गेलं की नाही पूर्णपणे मन प्रसन्न होऊन जाते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागते भाऊनं. स्किप बिप काय करू नका. जा लय मजा येणार आहे. आता जाता कुठलं तर मंदिर लागलं तर ते पण तुम्हाला सांगणार आहे. तर भावानं आता नाश्त्यासाठी थांबलो आहे. आता जिलेबी बाई हॉटेल जिलेबी स्वाद. सकाळ सकाळी फक्त आंघोळ करून बाहेर पडले, केस विंचरलं नाही काय नाही, तरीसुद्धा पूर्णपणे घामानं पूर्ण भिजले, पूर्ण म्हणजे पूर्ण. एवढा इकडं उन्हाचा तडका जामा. आता घरातनं भडंग आणले, ते पण जरा खायचं आता. मनीष भडंग का इकडचं की नाही पूर्णपणे सिस्टीम वेगळं आहे. पूर्ण म्हणजे पूर्ण काहीतरी घ्यायला गेलं की नाही काहीतरी दुसरं घेऊन जाते. त्याचा मेनू कार्ड की नाही नुसता मेनू कार्ड घातलेला आहे, नुसता उघडले दुसरं काही दिसणार नाही तुम्हाला. डोसा, इडली डोसा तेवढंच. दुसरं इथं काय नाही मिळणार. राईस बीस मिळणार, कारण सगळं फोडणी टाकलेलेच. आपल्या इकडे सारखं काय मिळणार नाही. कुठलं जर ठराविक जर हॉटेल चांगलं भेटलं तरच तुम्हाला नाश्ता भेटला, जेवण घेऊन जरा चांगलं भेटलं. ठराविक कुठलं तर भेटलं तर, नाहीतर नाही. तर आता ऑर्डर दिली ती पनीर डोसा, चीज डोसा आणि काय मसाला डोसा, चीज डोसा आणि पनीर डोसा आणि कुर्मापुरी. तर आता तुम्हाला दाखवते ते विषय कसा असते चीज डोशाचा, पनीर डोशाचा. चीज डोसा चीज आणि ऑर्गॅनिक चीज फक्त वरनं टाकून दिल्यात, आत न्यायला काय नाही. बटाट्याची भाजी आहे आणि त्याला पण फक्त जरा उगाच चीज लावले. आणि पनीरमध्ये काय द्या, पनीर टाकलं याच्यावर. आत आहे का पनीर? बटाट्याची भाजी आहे, पनीर डोसा म्हणल्यात आणि दुसरं काय नाही.
काय अजून फक्त घडी बदलून दिली ती ना तर जरा चव बघा आणि सांगतो मला टेस्ट कशी आहे त्याची. साऊथला आलो आणि कधी भात खाल्लो नाही असं झालं नाही. तर आता भात आला आहे आणि ते पण म्हणजे व्हेज पुलावमध्ये. आता इकडचा व्हेज पुलाव ट्राय करूया कसा बघा, कारण बाकीचा नाश्ता तरी एक नंबर लागला आहे. प्राईज नको, दुसरं काहीतरी घेऊया. क्वालिटी आहे खरं सेम आपल्या इकडे भातासारखा अवेलेबल नाही दुसरं काय. तर राईस आहे खरं एवढं पण काय खास वाटलं नाही मला. तर अनेक डोसाच मागूया म्हणाले, साधा मसाला डोसा खास नाही भाऊ ब्लॉक करायला. आणि चमच्यात रायता घेतला वगैरे रायता म्हणला आहे आणि वगैरे रायता. कॅमेरा दाखव इकडे शेवटचं काम केलं शेवट. आपल्या इथे की नाही चहा आणि बशी असते की नाही, तशी ते चहा आणि बशी नाही, तिथे चहा आणि वाटी आहे. आपण वाटीतनं चहा प्लेटात घेऊन पिते तर इथे पेल्यातनं वाटीत घालून प्यायचा. कसं की जाऊन वरण जरा साखर घाल्या, दूध असलं तरी दिला असता तरी ऑर्डर झाला असतं. क्वालिटी बघून सांगतो आता तुम्हाला. चला चाय आता जरा गाडीवरनं उतरल्यावर जरा असं भारी वाटाले, कारण कंटिन्यू सकाळपर्यंत गाडीतनं प्रवास चालू आहे. आणि हायवेचं काम जर असलं खतरनाक चालू आहे सांगतो इकडे. आता खालच्या रस्त्याला लांबले, वरच्या हायवेचं काम चालू आहे. गाडीबीड लावले, जरा पाणी बिणी गार मस्त आईस्क्रीम देऊन जरा घेऊया, कारण उन्हाचा तडका तर लय जाम मारला आहे, लय म्हणजे भयानक. समोर बेकरी पण आहे, बेकरीनं काय खायला घ्यायचं का काय. कन्नड येईल ना, कन्नड भरती 60 रुपये 60 कुठलं घेऊया सांगू शकतो 40 येणार काय 10 रुपयाचं पाहिजे काय बघायचं काय नवीन काय तर घेतलंय बघा, ट्राय करूया. 10 रुपयाची पेप्सी काय माहिती काय आहे. हा यार कांडी नाही काय नाही, कांडी नाही काय नाही यार. बघूया काय आहे तर बघा, ट्राय करूया काय आहे. बॅकग्राऊंडचा आवाज आला का जरा कमेंट करून सांगा. माईक जोडले अरे जा यायला बघा. हे कोणाचा आहे आयला, कॅमेरा मागवला आणि बोलवलं. आपण पहिला ट्राय करून बघायला. बघा आता मग खतरनाक. सेम स्ट्रॉबेरी ज्यूस असते की नाही, स्ट्रॉबेरी ज्यूस तसं सेम लागाले. स्ट्रॉबेरी ज्यूस असते की नाही आपलं, स्ट्रॉबेरी सेम तसं लागाले. जरा जरा याले जरा हात थरथरायला एवढं गार आहे. जबरदस्त लागाले, असलं बाहेर लागले की नाही. अनेक घेतलो, लय जबरदस्त लागाले. नवीन नाही एवढं काय नाही खास इकडं नाही. हेच घेतलो आणि हेच भारी लागाले. बघा आता मी आली, आत्ता आली बघ. कशा आहे बेकरी, भजी ठेवला काय विकायला येणं बघा ये काय वेगळे दिसाले. तर जे पण आहे की नाही खतरनाक आहे, क्वालिटी आहे. कसं वाटाले भाऊ तुला, काय एक्सपिरियन्स कसा वाटाला एवढ्या एक लांब नंबर. ट्रिपचा? एवढ्या लांब येऊन आईस्क्रीम खाण्यामध्ये जणू स्वर्गातलं सुखच आहे. क्वालिटी आहे टॉपचे. पागळ रे घे. अशा या कडक दुपारच्या प्रवासामध्ये असं काहीतरी मिळायला पाहिजे. इलेक्ट्रॉन हे घरातनं येतानाच भावानं घेऊन आला आहे. आत्ता काय घेतलं नाही आम्ही, येतानाच घेऊन आला ते घरातनं. या प्याला कारण ORS एनर्जी ड्रिंक असं आहे, उन्हात अनादाचं लागते. आमच्या डोक्यात एवढं आलं नाही घ्यायचं, तर भावानं घेऊन आला आहे. खतरनाक. जरा असं
ओव्हरच पिया आणि अर्धा जरा निवांत झोपून काढ्या, कारण अजून लय मोठा प्रवास आहे आमचा. नाही मला तरी 300 किलोमीटर अजून प्रवास आहे, 400 किलोमीटर अजून. मिशन सक्सेसफुल. आहे काय सूक आहे सूक. तर आपण ट्राय करूया जरा. आता जरा आईस्क्रीम कॉलेज स्ट्रॉबेरी फ्लेवर, त्यावर आता ORS पिया जरा, कारण ते म्हणतात की आईस्क्रीम कॉलेज पाणी प्यायचं नसते, आम्ही डायरेक्ट ORS प्यायले. पूर्ण पूर्ण मनच हे प्रसन्न पण झाले आणि गोड 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 झाले सगळं. शेवट वाटाले खतरनाक. एक घोट पिल्यावर जरा असं भारी वाटलं. तर भावांनो आता केरळमध्ये पोचलो आम्ही आणि कोचीत मला जायला अजून कमीत कमी 1-2 तास लागणार आहे. पण केरळमध्ये एंट्री केल्यानंतर ना की आमचं असलं स्वागत झालं खतरनाकमध्ये, शेवट स्वागत झालं. तुम्हाला दाखवतो, 1 मिनटं थांबा. हे बघा, कॅमेराला बाहेर काढत नाही. जबरदस्त पूर्ण पावसानं घोळ करून टाकला एंट्री केल्यावर. बरोबर केरळमध्ये ते एंट्री केल्यावर बरोबर पावसानं शेवटून येणं लावला. गाडीचं आता बलं बंदच ठेवले आणि पाऊस पडल्यामुळे जर अंधार असं उकडला का ते वाटले. पण काय विषय नाही, चला बघा पुढे जाऊन जरा पाऊस कमी झाला तर करून जरा चहा बी घ्यायचा आहे, तेव्हा आपण थांबूया. तर आता केरळमध्ये एंट्री करून कमीत कमी आम्हाला 2 तास झालं आणि केरळमध्ये एंट्री केल्यानंतर ना की नाही असलं जोरदार स्वागत झाले की नाही आमचं, विचार नका. पावसानं पूर्णपणे घोळ गेला पूर्णपणे. आता पूर्णपणे पाऊस थांबला आहे आणि नेचर असलं जबरदस्त झालं सांगतो तुम्हाला भावानो, खतरनाक. ही शपथ सांगतो असलं खतरनाक वाटाली की नाही. हे गाय जाय भगवान, कसलं झाले ना खतरनाक. आता जरासं चहा नाश्त्याला थांबले, कारण ऊन होतं तेव्हा एवढं उकडत होतं आणि पाऊस चालू झाला, सगळे काचा बंद. असलं जबरदस्त करायला तर सांगतो, पूर्णपणे भिजलेलो घामानं पूर्णपणे. आता झाले जरा गार वाटले आणि इकडं गाड्या सांगतो तुम्हाला भावानो असल्या जबरदस्त मॉडिफाय केलेल्या आहेत. भावा शेवट म्हणजे पूर्णपणे बघितले की चक्कर यायला पाहिजे, असले जबरदस्त मॉडिफाय केल्यात. आणि यांच्या सरकारकडे कसं जास्त बंधनकारक नाहीत. आणि बाहेरनं जर आपण आलं तर हेच पाहिजे तेच पाहिजे असले सगळे नाटके असतात. तर त्यांच्या इथल्या गाड्या मॉडिफाय केल्या चालतात. आता मग पण लय गाड्या बघितले. तर आता प्रॉपर केरळमध्ये अजून मी पोचलो नाही. आपलं केरळमध्ये मी एंट्री केली तर प्रॉपर जे केरळमध्ये आहे मुन्नार साईड ते अजून मी गेलो नाही. तिकडं कोची सिटीला अजून गेलो नाही मी. ज्यावेळी कोची सिटीत जाईन त्यावेळी खरी मज्जा आहे भावानो. गाड्या बिड्या एवढ्या मॉडिफाय, आता जातानाच भरपूर गाड्या मला दिसल्या मॉडिफाय केलेल्या, पण जर शूट घ्यायला आलं नाही कारण त्या गाड्या का हलक्या पळवत नाही, राप 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 जातात त्यामुळं. तर चला जरा आता चहा नाश्ता दिन करूया. बघा हॉटेल जर मोठं दिसाले, बघा आता काय आहे नाही काय नाही. तर चला जाऊया. काय बघा की नवीन काहीतरी दिसाले. बघा वडापाव आहे का मूग डाळ आहे काय माहीत नाही. मूग आहे म्हटलं मला, व्हेजच आहे, मूग आहे यात. गोड आहे, चांगला आहे, खाऊन बघ. हे आपला वडापाव काय झालं हे काय वेगळं दिसाले. आपला हे वडापाव खाऊन बघा. बटाट्याची चव तर आहे, तर याला काय नाही, सगळं मूग डाळ सप्पक लागाले. T5 नाश्ता आलू वडा. हां बोंडा बोंडा ते 5च सांगा डायरेक्ट. 5 टोटल सांगा की ते मग तेवढाच असणार की बनानाचं ते. होय हां थँक्यू ब्रो. दिस इज ब्लॉगर चॅनल 5 लाख सब्सक्राइबर. 5 लाख हाँ 1 वो क्या वड़ा क्या बोले हो, बोंडा 4 और वो बनाना का 1 हाँ और T5 हाँ और 2 मिल हाँ. सबका रेट आएगा क्या? हाउ मेनी रुपीज? 200.
हाँ, हाँ. Come to my hotel, Malabar Taste. प्रमोशन प्रमोशन Ready? हो ना, काय बोला काय कळालं नाही. फक्त एवढंच कळालं की जे हॉटेलचं प्रमोशन करणार का विचारला, असं विचारलं नव्हते ना. हॉटेलचं प्रमोशन करणार का विचारला. तर आता आमच्या भाषेत कसं प्रमोशन करायचं आणि काय ते आम्हाला हिंदीमध्येच करायला पाहिजे आता. आणि आता चहा पिऊन बघा कसा लागतोय. लई घेतलो नाही, जरा उगाच घेतलो टेस्टसाठी. कारण मगाशी दिली ती विदाऊट शुगर दिली, आता शुगर घालून दिल्यात. बघूया आता. कमीच आहे, साखर कमीच आहे. हो काका, पावसाची एंट्री व्हायला आता परत. आणि आता आम्ही ह्यांचं कसं ऐकलं आहे सगळं चांगलं, पण ह्यांच्या इकडच्या क्वालिटीप्रमाणे ह्यांचं चांगलं आहे. आणि आम्ही राहिले या हॉटेलमध्ये, थांबले या हॉटेलमध्ये मलबार. आमच्या इकडचं मलबार कोल्हापुरातलं बघितलं की टॉपचा आहे, आणि इकडे जरा मलबार जरा वेगळा आहे, एवढा विषय आहे. आता परत ट्रॅफिकची लाईन लागली आहे. मगापर्यंत तर कमीत कमी आम्ही 1.5 तास झालं पूर्णपणे कंटिन्यू ट्रॅफिकमध्ये, आणि आता हळूहळू पुढे चालली आहे. आम्ही मगाचपासून जरा करत हवा पूर्णपणे गाड्या स्टॉप आहेत अजून मागं. लय म्हणजे भयानक ट्रॅफिक झाली, भयानक. आपल्या कराडमध्ये कसं पुलाचं काम झालं आणि खालनं गाड्या चालल्या तर की नाही, तशी गत झाल्या इथं. तसं बघायला गेला असं तर खतरनाक. कारण वरती सगळं पुलाचं काम झालं आणि खालनं सगळं ट्रॅफिक चालले, त्यामुळं विषयच नाही. गर्दी बघू शकता पूर्ण पुढंपर्यंत गर्दी आहे. इकडं मागंपर्यंत नुसता गर्दी. कधी ट्रॅफिक सपल आणि कधी प्रॉपर आम्हाला हायवे लागला असं झाले. कंटिन्यू भावानं प्रवास चालू होता आमचा. पाऊस, वारा, ऊन सगळ्याच्यातनं आम्ही आले आता. आणि तोंड बघू शकता पूर्ण पेकाळले खरं सांगतो म्हणा. आणि आता वाजल्यात रात्रीचं 9. सकाळी 9ला निघलेलं, 8:30 9लाच निघलेलं सकाळी पण निघताना. कंटिन्यू भावानं 12 तासाचा प्रवास झाला आहे. आणि आता आम्ही येऊन पोचले ते गुरुवारी म्हणून सिटी आहे, तिथं आम्ही आलो आहे. तिथनं अजून कोची काहीतरी 100 किलोमीटर काहीतरी आहे. 100 आहे का 80 आहे मला माहीत नाही प्रॉपर, काय त्यापेक्षा जास्तच आहे. मी अजून प्रॉपर एवढं बघितलो नाही. तिथनं अजून कोची 100 आहे. म्हणजे आम्हाला नाही म्हणला तरी नाही. आता म्हणजे तिथं आम्ही स्टेज करणार आहे. खरं उद्या सकाळी आम्ही निघणार आहे, कारण आम्हाला मेन पॉईंट जे आहेत ते सगळे तिकडं आहेत बघण्यासारखं. त्यामुळं आम्हाला सकाळी तिकडं निघायचं आहे. काय आम्ही खरोखर त्यांचं लय लवकर पोचलो असतो आम्ही. खरं ते मध्ये ट्रॅफिक लागलं आणि रस्ता पूर्णपणे बाद लागला, त्यामुळे पूर्ण बोंबाबोंब झाले, सगळंच अवघडून बसलं. तर आता भुका लागल्यात म्हणून हॉटेलमध्ये जेवायला थांबले. आणि इकडं आल्यानंतर मला फक्त एकच गोष्ट खतरनाक वाटायला, ते म्हणजे गाड्यांच्या नंबर प्लेटा आणि इथल्या गाड्या. कारण केरळमध्ये मॉडिफिकेशन कसला आहे तिथं मला पण माहिती आहे. सगळीकडे के एल दिसायले सगळ्या गाड्यांनी. ही कर्नाटक आहे आणि बाकी सगळ्या गाड्यांना KL आहे. असलं जबरदस्त वाटायला सांगतो. केरला शेवट म्हणजे शेवट वाटायले. तर चला तर भुका लागल्या, पहिला जाऊन काय तर जेवायला बशा. काय नाही माहीत जोडून नसता त्याला नाही, आपलं पण रेकॉर्डिंग चालू आहे बघ. तर आता नाश्ता करायला थांबलेलो आहे. नाश्ता नाही, जेवायला. नाश्ताच नव्हा का जेवण जेवण करायचं झालं काय नाही, माईक डायरेक्ट चिटकून डायरेक्ट रेकॉर्डिंग चालू झाली. तर आता जेवायला थांबलोय आणि आता ऑर्डर केली. आता जेवण येते बघूया काय मागवले, माहीत नाही अजून, पण अजून मागवायचं आहे खरं सांगतो. आता जेवायला बसली आणि ऑर्डर आता येईल आमची थोड्या वेळात. आणि जेवतून तुम्हाला दाखवतो कसं जेवण होतं ते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. गरम गरम वापर येते. जगात सगळीकडे गार पाणी असते, तिथं गरम पाणी. केरळमध्ये आता तर भावांनो आता रेस्टॉरंटने बघितलो, इथं काय निम्म नाश्ता आणि निम्म जेवणच आहे, एवढं काय खास नाही. आणि AC पाहिजे होती म्हणून सकाळपर्यंत AC मिळाली नव्हती म्हणून आता AC मिळाल्या. खरं ACत आलो आहे. आणि सगळीकडे कसं गार पाणी घ्या, बिस्लरी बाटल्या द्या. तर यांचं गरम पाणी आहे, पूर्णपणे गरम. आणि म्हणजे काही इकडं आल्यावर विषय वेगळाच आहे. आता आम्ही केरळमध्ये जाय, गुरुवारी म्हणून सिटी आहे तिथं आहे आम्ही. आणि गरम पाणी दिलं म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे, विचार करण्याची. त्यात काय मिक्स आहे काय बघा आम्हाला पहिला. जरासं वेगळं लागाले पाणी, काय तर पाणी जरासं वेगळं लागाले. आता त्यांना परत दिले, गार पाणी मागवले, एका वेगळंच लागाले गरम पाणी. आता पनीर मसाला, मशरूम इकडं फेमस म्हटला तर मशरूम आहे, त्यामुळं बघा आता मशरूम
शेवट मशरूम मागच्या वेळी खाल्लेलो तर आम्ही तामिळनाडूमध्ये खाल्लेलो. त्यानंतर आता इथं खाल्लेलो मशरूम मी, कारण आपल्या इकडे खाल्लेलो महाराष्ट्रामध्ये कारण ते एवढं खास मिळालं नाही, कारण इकडची क्वालिटी वेगळीच असते. मशरूम म्हणा, नॉनव्हेजमध्ये म्हणा, नॉनव्हेज तर काय आपण खात नाही त्यामुळे काय विशेष नाही, तर मशरूममध्ये क्वालिटी म्हणला तर इकडं आहे. तर बघा आता ऑर्डर येऊ देईल, आल्यानंतर ना बघा आता ऑर्डर आल्या. बघा ऑर्डर सिंगल सिंगल आहेत ना. हां सिंगल सांगितलं नंतर गार तिकडून जरा सगळ्यांनी वाटतो तू परोठा मशरूम लई दिवसात ना मशरूम तर असं वास दिसले तर राहत मशरूम आहे मशरूम. डिश बघा कसं वाटलं जबरदस्त खतरनाक. इकडं मशरूमची चव तर शेवटच आहे. राईस मागवले, राईस आता दाखवतो. व्हेज पुलाव हे आंबाकडे करून दिल्यात का यांच्या भाषेत हे लोणचं आहे, आपल्या भाषेत ते लोणचं आहे, यांच्या वेळी बघ आंबाकडे करून दिल्यात त्याने. दही तर आहे काय. व्हेज पुलाव चीज बीज घालून हे क्वालिटी खरं खतरनाक आहे. पहिल्यांदा खाल्लो मगाशी. मशरूम पण आहे यात, सगळं मिक्स, मशरूम पनीर सगळं मिक्स आहे. व्हेज पुलाव जरा मीठ कमी आहे म्हणून लोणचं दिलं वाटतं. आता जेवलो खरोखर भावानं, जेवणाची क्वालिटी तर जबरदस्त होती. म्हणजे आपल्या इकडच्यापेक्षा इकडं आपल्याकडचं जरा जेवण खतरनाक आहे, त्यात काय विषय नाही, पण इकडे येऊन एवढं जबरदस्त जेवण मिळणं म्हणजे चेष्टा नव्हे. आम्ही आता हॉटेल आलतो अनिल अंबिस्वानी, बरोबर आहे का बघा, आम्हाला इंग्लिश एवढी येत नाही. तर तुम्ही पण जर इकडं केरळ साईडला तीन आलात चला. आता आम्ही गुरुवारी काहीतरी सिटी आहे त्या सिटीत आहे, इथं आम्ही जेवलो. खरोखर टॉपचं जेवण होतं. तर आता रूम बघणार पहिला आणि जाऊन कळते आणि किती खर्च झाला, काय खर्च झाला हे पण तुम्हाला मी सांगणार आहे. कारण खर्चाला काय हे लागणं झाले, तटबंदी काय लागणं झाली, खर्च होतच चालला आहे. फिरायला आले म्हटल्यावर तेवढं होणार सोडा, खरं तरीसुद्धा आपल्याला लय खर्च करायचा नाही, कमी खर्चात आपल्याला ट्रिप करायची आहे. त्यामुळे चला बघूया. आपण काय 5 स्टार 20 स्टार रूम घ्यायची नाही, आपली रूम बघा दाखवतो तुम्हाला. ही एक खोली आहे, कसं आहे अंतरुणं बिंतरुणं, एक तर 2 जण झोपतात निवांत. आणि समोर एक खोली आहे, झालं 2च खोले आहेत ना. ही कशा असतात दाखवतो यांचं राहणं बिणं. लेफ्ट सैड गरम पानी अच्छा अदे मारी अप्परतो इस रूम पे गरम पानी और कौन से हां दो रूम गरम पानी गरम पाणी पलीकडं आणि इकडं हे त्यांना देऊया, आपण तिकडे जाऊया. टिश्यू पेपर काय हलकीच लावले ये. हां बॅगा, हां बॅगा नाही गे. रूम तिने घेतल्या आणि खरोखर भावनं जे आजपर्यंत गेले मी फक्त अशा मोबाईलमध्ये टी व्ही तीन जेवढं खरोखर मी भावनं आजपर्यंत मी जेवढं मोबाईलमध्ये आणि टी व्हीमध्ये बघत आलो की नाही केरळ कसं असते काय असे, ते आता खरोखर भावनं डोळ्यानं बघावले. आणि आता मी म्हणजे जसं मी लोकेशन आजपर्यंत बघत आलो की नाही तेच लोकेशन इथं समोर आहे. माझ्या असं खरोखर सांगतो माझ्या डोळ्यासमोर आहे. तर बघा एक मिनटं, जरासा अंधार आहे, काय दिसणारच नाही, बॅटरी लावलं तरी दिसणार नाही, जाऊ दे. पण सकाळ झाल्यावर तुम्हाला दाखवतो, इकडचं जरा दिसेल, एवढं पण हे नाही. खरं जसं ते म्हणतात की नाही केरळ आहे, ते केरळ खरोखर बघून टॉपचा विषय आहे. आता उद्या जाणार आहे प्रॉपर सगळं फिरायला आम्ही, आणि उद्यापासून आता पूर्ण केरळ ब्लॉग येणार आहे. पूर्ण म्हणजे केरळ म्हणजे आजचा जो ब्लॉग आहे आपला आता आपण इथे एंड करणार आहे, आणि उद्यापासून हा जे ब्लॉग येणार ते सगळं प्रॉपर केरळचं येणार. केरळमध्ये आम्ही कुठं फिरणार, किती दिवस राहणार हे पण सगळं मी सांगणार आहे तुम्हाला. पुढचे जे व्हिडिओ येणार आहेत केरळचे ते सगळे टॉपचे येणार आहेत. कारण असलं हिडन लोकेशन हुडकून काढलो की मी त्या लोकेशनला जर जाणार तर 100% आहेच, त्यात काही विषय नाही, बघण्यासारखी फिरण्यासारखी. आणि शॉर्ट्स व्हिडिओ मिनी ब्लॉग तीन आपले सगळे याल्यात. यूट्यूबला माझं नवीन अकाउंट काढलो आहे बॉबी रायडर शॉर्ट्स म्हणून, त्यावर आपले सगळे मिनी ब्लॉग तीन आतापासून याल्यात. आता ऑलरेडी मी 1-2 पोस्ट केले आहे, तुम्ही पण जाऊन बघा लवकरात लवकर. आणि इंस्टाग्रामला 3 मिनी ब्लॉग तर काय कंटिन्यू चालू आहेतच,
त्यानंतर व्हिडिओ पण भरपूर आल्यात. तर लवकरात लवकर जावं, फॉलो करा. इंस्टाग्रामला बॉबी रायडरनंच आपलं अकाउंट आहे. तर व्हिडिओ कसा वाटला भाऊ आजचा कमेंट करून नक्की सांगा. आणि आज जाताना आपल्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत आणि एक नवीन ॲडव्हेंचर सोबत. वचितम्मा येरो. त्यानंतर आम्ही जाणार आहे मुन्नारला संध्याकाळी. तर चला भावानं आपल्या भावाचं पण ब्लॉग चालू आहे कंटिन्यू. भावाला पण जाऊन लवकरात लवकर सबस्क्राईब करा. सपला विषय चला आणि तामन पोस्ट बिष्ट केलेलं आहे सगळं. आता दर्शन दिन